ठळक घडामोडी. रुग्णालयात औषध नसल्याचे भासून रुग्णांना खाजगी औषधालयातून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असून त्यावर लाखोंचे कमिशन लाटले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कळवा रुग्णालयातील 10 निवासी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर एका दलालास ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडीत असून अधिक चौकशी त्याची सुरू आहे. शिवशंकर शुक्ला राहणार भास्करनगर कळवा असे अटक आरोपीचे नाव आहे. ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी या प्रकरणाबाबत कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी शिवशंकर शुक्ला यांनी निवासी डॉक्टरांशी संगनमत केले. कक्ष सेवक असल्याचे भासून तो रुग्णालयात वावरत होता. स्वतः किंवा संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनवून घेत असे. त्यातील नमूद औषधे किंवा त्यास पर्यायी औषधे रुग्णालयात उपलब्ध असूनही ते नसल्याचे सांगण्यात येऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेरील खाजगी औषधालयातून ती औषधे विकत आणायला पाठवत असत. रुग्णांनी बाहेरून ती औषधे विकत घेतली की त्या औषधालयातून मिळणारे कमिशन आरोपी स्वतःसाठी आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यात देत असे. यातून दर महिन्यात लाखो रुपयांचे कमिशन लाटले जात असल्याचे बोलले जात असून गोरगरिबी रुग्णांना मात्र नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो. गोरगरिबांच्या हक्काचे रुग्णालय म्हणून कळवा येथील ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाहिले जाते. या रुग्णालयात ठाणे, कळवा, मुंब्रा, भिवंडी यासह विविध शहरातून रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मागील काही दिवसांपासून एक व्यक्ती रुग्णालयात विनापरवानगी कोणत्याही कक्षात वावरत असल्याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालयातील सर्व सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात येणाऱ्यांची विचारणा करण्याची सूचना दिली होती. 8 नोव्हेंबरला शिवशंकर शुक्ला नावाच्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्याची रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर चौकशी केली असता दर आठवड्यातून 3 दिवस तो बाह्य रुग्ण विभागात विनापरवाना येत असल्याचे समोर आले. तसेच इथे तो कक्ष सेवक असल्याचे भासित होता. त्याने अस्थिव्यंग तसेच इतर कक्षातील कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची संगनमत करून कोऱ्या कागदाच्या चिठ्ठ्यांवर रुग्णालयातील काही डॉक्टरांच्या फार्मसीमध्ये उपलब्ध असलेली औषधे रुग्णांना बाहेरील अज्ञात व्यक्ती औषधालयातून विकत घेण्यासाठी लिहून देत असे. त्या मोबदल्यात औषधालयातून त्याला दलाली मिळत होती. ही औषधं रुग्णालयाच्या औषधालयात देखील उपलब्ध असताना तो ती औषधालयातून रुग्णांना विकत घेण्यास भाग पडत होता. त्याची अधिक चौकशी केली असता दलालीतून मिळणारी रक्कम संबंधित डॉक्टरांना तो ऑनलाईन पाठवित असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर डॉक्टर माळगावकर यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शिवशंकर शुक्ला याला कळवा पोलिसांनी अटक केले. आम्ही सिनेमा करतो, गाणी गात असतो, मात्र आज आमच्या सगळ्यात मोठा उद्देश आहे की गरिबांना चांगले दिवस यावेत. मोदी सरकारने काही समस्या सोडवल्यात, काही सोडवायच्या आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. मोदी यांना डबल इंजिनची भेट द्यायची असल्याचे आवाहन सिने अभिनेते मनोज तिवारी यांनी केले. ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार विद्यमान आमदार संजय केळकर हे राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी खात्री देखील त्यांनी दिली. काल सायंकाळी केळकर यांच्या प्रचार रॅलीला मनोज तिवारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. इतर आमदारांनी पीए ठेवलेत, परंतु केळकर हे जनसेवक आहेत. ते थेट सर्वांना भेटतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीसाठी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा असे आवाहनही त्यांनी केले. महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठीची दिली जाणारी रक्कम ही 2100 रुपये केली जाणार आहे. सरकार आल्यावर भ्रष्टाचार समूळ नष्ट केला जाईल. आशा वर्कर यांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. भाजपवाले जे बोलतात ते करतात हे यापूर्वीच्या निर्णयावरून देखील दिसलंय. त्यामुळे तुम्हाला देखील आता विश्वास दाखवून महायुतीला निवडून द्यायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले. एक रहेंगे तो नेक रहेंगे आणि सेफ रहेंगे असा नाराही त्यांनी यावेळी दिलाय. मागील काही दिवसापासून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी संजय केळकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे.
ठिकठिकाणी त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल त्यांच्या रॅलीला प्रसिद्ध अभिनेते तथा भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी हजेरी लावली होती. सायंकाळी 5 ते 7 या कालावधीत केळकर यांची रॅली मानस आनंद सोसायटी डोंगरीपाडा, शिवसेना शाखा डोंगरीपाडा, शुक्लानगर, निसर्ग तपोवन उपवन सोसायटी, कमिशनर बंगला, पातळीपाडा या मार्गावर रॅली गेली. प्रत्येक ठिकाणी केळकर यांच्या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीत येथील स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने स्वतःहून सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्यांच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचे, समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले. तेव्हा एक राहिलो तर देश विकासाकडे वाटचाल करणार आहे, असे प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री सैनी यांनी काल ठाण्यातील भाजपा मीडिया सेंटरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे हरियाणा येथील खासदार डॉक्टर हेमांगिनी जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, महामंत्री सचिन पाटील, डॉक्टर समीरा भारती आदी यावेळी उपस्थित होते. हरियाणामध्ये जनतेने तिसऱ्यांदा भाजपला बहुमत दिले. यात गरिबांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मत विभागणी करते आणि नंतर गरिबाचे शोषण करते, हा त्यांचा पूर्व इतिहास आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये आश्वासने दिली पण त्याची पूर्तता केली नाही. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने संविधानाबाबत खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल केली. काँग्रेस खोटे बोलते, खोटे वायदे करते. काँग्रेसच्या चौथी पिढीचे युवराज यांना संविधानात किती पाने आहेत हे देखील माहीत नाही. लाडकी बहीण योजनेविरोधात ते कोर्टात गेलेत, पण भाजपने आपल्या संकल्प पत्रात निधी वाढवण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले. काँग्रेस आणि ओबीसीचा वापर करते आणि ओबीसी समाजाला मोदींनी सन्मान दिल्याने ओबीसी प्रगती करीत आहे. तेव्हा काँग्रेस बॅकफूटवर असून महाराष्ट्रातील जनता दुसऱ्यांदा महायुतीला निवडून देणार आणि यांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा विश्वास सैनी यांनी व्यक्त केला आहे. पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशन योजनेतील प्रलंबित बिलातील रकमेच्या 2.5% प्रमाणे 45,000 लाचेची मागणी करून 20,000 लाच स्वीकारणाऱ्या कार्यकारी अभियंता विकास जाधव आणि शिपाई चेतन देसले या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. या दोघांविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशन योजनेतील प्रलंबित बिलातील 2.5% प्रमाणे 45,000 लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 7 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रार केली होती. याबाबत त्यांनी ठाणे ACBकडे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 8 नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. यात कारवाई दरम्यान जाधव यांनी बिलातील शासकीय शुल्क कपात करून उर्वरित बिलाच्या रकमेच्या 2.5% प्रमाणे 27,000 लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 20,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तेव्हा 11 नोव्हेंबर 2024 रोजी ठाणे ACBच्या निरीक्षक राजश्री शिंदे यांच्या पथकाने सापळा कारवाई केली. या दरम्यान शिपाई देसले यांना संबंधित तक्रारदार यांच्याकडून 20,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.